नांदेड़ शहर में स्थित प्रमुख जगहों पर मनपा या जिला परिषद के माध्यम से कब्जा कर उन्हें बीओटी आधार पर बेचने का काम अशोक चौहान द्वारा किया गया है। शहर की मनपा स्कूल, तरोड़ेकर सब्जी मार्केट और मंगल कार्यालय जैसी कई जमीनों को स्थानीय स्वराज्य संस्थाओं के अधिकारियों की मदद से बीओटी आधार पर बेच दिया गया ताकि पैसे कमाए जा सके। ऐसा आरोप शिवसेना के विधान परिषद गट नेता हेमंत पाटील ने लगाया। नांदेड शहरामधलं जिल्हा परिषदेचं कुस्त्याचं मैदान असेल तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स झालेलं आहे। जिथे गोरगरीब माणसं भाजी विकायला बसायचे अशा महात्मा फुले मार्केटला तिथले भाजी विक्रेते पूर्ण नामशेष करून तिथं सगळे मोठमोठाले सोन्याची दुकानं, हिऱ्याची दुकानं तिथं आलेले आहेत। ते भाजीपालावाले रस्त्यावर आलेले आहेत आणि त्याच्यामुळं चालायला अवघड झाले। कला मंदिर गेल्या 60 वर्षापासनं मोठे मोठे बालगंधर्वापासनं तर सगळी मोठी नाटक करणारी मंडळी तिथे येऊन गेली, ते संपूर्ण टाकण्यात आलेलं आहे। तरोडेकरांच्या नावाने असलेलं माजी खासदारांच्या नावाने तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स केलं। बिंदू माधव मंगल कार्यालय आता यांना जे आहे जनता मार्केट जे गोरगरिबाचं आहे शिवाजीनगरचं ते पूर्णपणे बीओटीवर काढून त्याच्यातनं 500-600 कोटी रुपये त्याच्यातनं कमवायचे आहेत। आमच्या तरोड नाक्याला मोठा एक भूखंड जिल्हा परिषदचा होता, तिथं ऑलरेडी अनाधिकृत एक बिल्डिंग ॲडजस्टमेंट करून बांधण्यात आलेली आहे आणि आता तो 3 एकरचा तोही भूखंड वळकवायचा आहे। जिल्हा परिषदची जी इमारत आहे ती बीओटीवर द्यायची आहे। कोर्ट कवठ्याला नेलेला आहे, त्या कोर्टाची इमारत व त्याच्या पाठीमागचं जी काय मुलींची शाळा आहे तिथेही बीओटी करायची आहे। मल्टीपर्पज सारखी 100 वर्ष जुनी शाळा, ती शाळासुद्धा जिल्हा परिषदची महानगरपालिकेकडे हँडओव्हर केलेली आहे। तर सत्तेच्या माध्यमातून ह्या जागा ज्या आहेत ह्या आपल्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यामध्ये घ्यायच्या आणि बीओटीवर करून कागदात बसून जे काही आयुक्त असतील त्यांना सगळ्यांना मॅनेज करून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा कमवायचा हे सूत्र या लोकांचं आहे। आणि दुर्दैवाने नांदेडकर जनतेला कधी या संदर्भामध्ये जाग येईल मला माहीत नाही, परंतु गेल्या अनेक वर्षापासून या संदर्भामध्ये आम्ही लढत आहोत। नांदेडमधल्या सार्वजनिक वापराच्या जागा लोकांना विकायच्या आणि आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांवर परत आरक्षण टाकायचे, परत त्यांच्या जमिनी घ्यायच्या। आता कवठा परिसरातली आसर्जन आसदवन जवळपास 40 एकर जमीन गोरगरिबांची मातीमोल भावाने घेतली। आता तिथं कोर्ट उभं केलं। आता इथं जे कोर्ट आहे हे एकदम प्राईम आहे, तर त्यातनं शेकडो कोटी रुपये कमवायचे। हा जर घोटाळा खरंच चौकशी केली तर हा फार मोठा घोटाळा आहे, परंतु नेमकी चौकशी लागली की सत्तेमध्ये येऊन बसायचं हे इथलं राजकारण्यांचं सूत्र आहे आणि त्यामुळं आता ते देवच जाणेल की बा हे कधी चौकशा होतील आणि कधी सत्य बाहेर येईल। परंतु जनतेचं जे कोर्ट आहे ते कोर्ट सगळ्यात मोठं आहे। या कोर्टामध्ये आम्ही जाऊ आणि जनतेच्या समोर आणून देऊ। अशा पद्धतीनं नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या सार्वजनिक हिताच्या जागा काही माहेश्वरी आणि कोणतरी बिल्डर येतात आणि अशा पद्धतीने ते जागा घेतात, शेकडो कोटी रुपये कमवतात। भाजीपालेवाले असतील, हॉकर्स असतील, रस्त्यावर काम करणारे लोक असतील, हे पहिलेपासून विस्थापित गरीब आहेत आणि या गरिबांना रस्त्यावरच परत आपण सोडताय, ही पद्धत अत्यंत वाईट आहे। या संदर्भामध्ये कधीच आम्ही शांत बसणार नाही। येत्या निवडणुकीमध्ये हा प्रश्न आहेच, परंतु रस्त्यावर उतरून याच्या संदर्भामध्ये लढा दिला जातो। नाही याच्यात सूत्र माहीत आहेत ना। या नांदेड जिल्ह्याचं राजकारण जे आहे ते गेल्या 72 वर्षापासून माननीय चव्हाण परिवाराकडेच आहेत आणि तेच करते धरते। त्याच्यात काय भिण्याचं किंवा लाजण्याचं किंवा समजून सांगण्याचं काय, हातच्या काकणाला आरसा कशाला? या महानगरपालिकेतल्या जागा ज्या आहेत कोणी टेंडर काढायची ती काय टेंडर ज्याच्या नगरपालिकेत एकच नगरसेवक आहे तो थोडी काढू शकतो, त्याची सत्ता आहे तोच टेंडर काढतो ना। भाऊ येणाऱ्या अधिवेशनात हा प्रश्न उचलला जातो। येणाऱ्या अधिवेशनामध्ये निश्चित हा प्रश्न उचलला जाईल। ज्या महानगरपालिका आयुक्तांनी याच्यामध्ये कागदांमध्ये खाडाखोड केलेली आहे, नियम अटींचं पालन केलेलं नाही, निश्चित त्या आयुक्तांची चौकशी लावण्यात येईल, त्यांना घरी